आरती गणराजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्माची खेले राम जनार्दनी चरणी मस्तक ठरिले आरती गणराजा कैवल्य तेजा सेवती साधु संत अनुवेदिला माझा आरती गणराजा आरती स्वामी भक्त कृपा कर दान रुचिर सुरवंद पदांबुज फलतो मी ब्रह्मा विष्णु शिव गणपती अंबा दुर्गा तू स्वामी श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्त तुझे रूपे नामी भक्त रक्षका नमो नमस्ते राहो प्रीति तव नामी श्री स्वामी जपा हो हेच निधानी ये कामी राम कृष्ण अवतार तुझे जी झाले सदया जाणे मी पुराण पुरुषा मनुज मानती तुझे घडले गाडतली परब्रह्म साक्षात श्री गुरु श्रुतिया परी बोले निगमी कल्पवृक्ष श्री अक्कल कोटी स्वामी विराजे मठधामी भाग्यवान तो घडले जाते स्वामी दर्शन सप्रेमे अलभ्य लाभा तोची लाधला स्वामी भजन जो करीला माझा आरती गणराजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्माची खेले राम जनार्दनी चरणी मस्तक ठरिले आरती गणराजा कैवल्य तेजा सेवती साधु संत अनुवेदिला माझा आरती गणराजा स्वानंदे गणपती पाहू आले कौतुक नमः आहे आरती देवाई देवा आरती घेवाई देवा स्वर्गावून सुरवर स्वर्गावमाई रंग मातारी रंग मातारे जीवनगारे देव देवी महाराज देव निकर्णी आसे निकांबर कस्तुरवंदादे देव सुवर नित्य दिवेगी गरुडा समुद्रादी देव देव पांडुरंगा मी योगेश जक्कल या शंकर महाराजांनी स्थापित केलेल्या दत्त मंदिरांपैकी एक मालक दत्त मंदिरांपैकी एक मालक जवळ 97 वर्षापूर्वी शंकर महाराजांनी हे दत्त मंदिर स्थापन केलं। माझे पंजोबा श्री विठ्ठलराव नरसप्पा जक्कल यांच्याकडून मंदिर बांधून घेण्यात आलं। शंकर महाराजांनी माझ्या पंजोबांकडनं मंदिर बांधून घेतलं। आता ही परंपरा आपण कायम चालू ठेवली आहे। ही आज आहे ती 77वी पुण्यतिथी सोहळा आहे शंकर महाराजांचा। 77 वर्ष झाले आपण हे सोहळा पारंपरिकरित्या यशस्वीरित्या पार पाडतोय। या मंदिरात पूजेची जबाबदारी हे योगेश जक्कल म्हणजे मी अजून माझ्या परिवाराकडे असते। अजून जे अन्नदान अजून प्रसाद आहे ह्याची जबाबदारी रुपेश जक्कल व त्याची टीम अजून परिवार घेतात। घरामध्ये पूर्ण जेवण असणार आहे। वांग्याची भाजी, चपाती, स्वीट, भात सगळं प्रसाद आहे। तर भक्तांनी आवर्जून यावं, अजून दर्शनाचा लाभ घ्यावा आणि प्रसादाचा